वतीने आयोजित मोर्चा करता संपूर्ण जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या अखिल भारतीय फेडरेशनने दिलेल्या आव्हानानुसार प्रत्येक पीएफ कार्यालयावरती देशभर आज आपण आंदोलन करत आहोत आणि आजचं हे आंदोलन देशव्यापी असल्यामुळे आपण हिस्सा घेऊन आपली भागीदारी घेऊन या सरकारला जागा करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण सामील झालात याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आजच्या आंदोलनातून आपल्याला 3 गोष्टी फक्त करायच्या आहेत। याआधी आपण या सरकारला 1 वर्ष पूर्ण होत असताना सांगितलं, परिषदा घेऊन सांगितलेलं आहे की तुम्ही सरकार सत्तेवर आल्यावरती 100 दिवसामध्ये ईपीएफ 95च्या पेन्शनरांना, कामगार असतील, साखर कामगार असतील, एफसीआय असेल, या सर्व कामगारांना मिळणाऱ्या पेन्शन मध्ये कमीत कमी 3000 रुपये पेन्शन देण्याचं आश्वासन तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात दिलं होतं। ते 100 दिवस पूर्ण होऊन आता 420 दिवस होऊन गेले, तरी सुद्धा हे सरकार जागा होत नाही आणि आपल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतं। याचा निषेध करण्याकरता आज आपण देशभर आंदोलन करत आहोत आणि या सरकारला सांगत आहोत की आम्ही तुम्हाला वेळ दिला, 1 वर्ष पूर्ण बोललेलो नाहीत, परंतु येणाऱ्या 19 नोव्हेंबरच्या हैदराबादच्या परिषदेमध्ये तोपर्यंत या सरकारने निर्णय दिल्लीमध्ये घेतला नाही तर आपण देशव्यापी दिल्लीमध्ये अण्णा हजारेंच्या सोबत चर्चा आपल्या संघटनेचे पदाधिकारी करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये दिल्लीत मोठं आंदोलन करू आणि या आंदोलनात नाशिकमधून सर्वात मोठ्या संख्येने आपण सहभागी होऊ हा इशारा देण्याकरता आपण इथं जमलेलो आहोत। आज आपल्या समोर प्रश्न आहे की कमीत कमी 3000 रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता हे आश्वासन आहे। आपली खरी मागणी 6500ची आणि महागाई भत्त्याची आपली आहे। आज आपल्या समोर प्रश्न आहे की दिल्लीचं काय होईल ते आपण पाहूया, परंतु या पीएफ कार्यालयाच्या मध्ये ज्या पद्धतीने पदाधिकाऱ्यांना आणि पेन्शनरांना जी वागणूक दिली जाते त्याचा आपण पुन्हा एकदा निषेध करूया आणि सांगूया हे कार्यालय आमच्या करता आहे, आमच्यासाठी तुम्हाला इथं कामाला लावलेले, म्हणून तुमची ज्या पद्धतीने दहशती आणि चुकीच्या पद्धतीने मला अपमानास्पद वागणूक देतात याचा पेन्शनर फेडरेशन निषेध करतं आणि याच्यात सुधारणा जर झालं नाही तर आम्ही त्या कार्यालयावरचा ताबा घेतल्याशिवाय 1 दिवस राहणार नाही हा इशारा देण्याकरता आपण इथं आलेलो आहोत। आपण आपला हक्क मागतो, आपण आपले प्रश्न मांडतो। आम्ही सांगितलं तुम्हाला गुजराती साहेबांनी सामुदायिक तक्रारी दिल्या तर ते म्हणतात की तुम्ही एकेकाच्या तक्रारी घेऊन या, कशा करता एकेकाच्या तक्रारी पाहिजेत। आम्ही सामुदायिक तक्रारी दिलेल्या आहेत, त्याचं उत्तर लेखी स्वरूपामध्ये द्या असे आपल्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली। ती न देता सांगितलं प्रत्येकाने इथं यावं आणि व्यक्तिगत अर्ज करावे। अरे तुमचे लोक इथं उभे राहू देत नाही लोकांना, अशा प्रकारचं ही अतिरेकी भूमिका चालणार नाही। या देशामध्ये 35-40 वर्ष ज्यांनी देशासाठी काम केलं, सेवा केली, हा देश निर्माण केला, त्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची वागणूक आम्ही सहन करणार नाही। ही भूमिका आपल्या पेन्शनर फेडरेशनची आहे। आज आपल्या समोर 2 उदाहरणं सांगितली जातात। 1 रँक 1 पेन्शन मध्ये काहीतरी झालेलं आहे। मित्रांनो, माझे स्वतःचे वडील पेन्शनर धारक आहेत, आर्मी मध्ये रिटायर झालेले आहेत, त्यांना सुद्धा चुना लावायचं काम या सरकारने केलेलं आहे। त्यांच्यातल्या सुद्धा 90% सर्व सैनिकांना पेन्शन वाढून कशी मिळणार नाही अशा प्रकारची उपाययोजना त्यांनी केलेली आहे। म्हणून हे सरकार फक्त बोलण्याचं काम करते, देताना मात्र काही ना काही कारण सांगून टाळण्याचा प्रश्न तयार करते। म्हणून आपण जागृत राहूया। आज आपण पाहतोय की एफसीआयचे बहुसंख्य कार्यकर्ते बनवाडून आलेले आहेत, साखर कामगार मोठ्या संख्येने आलेले आहेत, विडी कामगार आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे एबीसीबीचे कामगार गावागावात आलेले आहेत। पेन्शनधारक आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। पण येणाऱ्या काळामध्ये ज्यांना वेटेज मिळालं नाही त्याचं काय झालं हे आम्ही आपण जबाबदारीने तुमच्या सर्वांच्या वतीने निवेदन देताना विचारणार आहोत। म्हणून पेन्शनर फेडरेशन हे पेन्शनरांच्या प्रश्नासाठी जागृतपणे काम करत आहे। आपले पदाधिकारी वेळ देत आहेत आणि आपण सुद्धा सर्वजण साथ देत आहेत। म्हणून येणाऱ्या काळामध्ये पेन्शनचा लढा अतिशय तीव्र होणार आहे। आपण 3 महिन्यापूर्वी पदेर साहेब असतील आणि आपले सर्व पदाधिकारी असतील, आपण 3 खासदारांना निवेदन देऊन आलो, बोलले आपण